अखेर मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी आली शेतकरी बांधवांसाठी। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट, त्याहीपेक्षा ज्यांचं आता कर्ज नाही आहे, ज्यांच्याकडे अजून कोणत्याही स्वरूपाचं कर्ज नाही, त्या देखील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय। महाराष्ट्रातील आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारची सगळ्यात मोठी योजना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागू। ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांच्यासाठी नवी योजना, तर ज्यांच्याकडे कर्ज नाही त्यांना देखील सरकार आता करणार प्रत्यक्ष मदत। या सगळ्या गोष्टीवरून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारचं केलं जात आहे कौतुक। आज मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिली। अखेर त्या सगळ्या अटी रद्द आणि लाखो रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्यास झाली सुरुवात। आणि ज्यांच्याकडे कर्ज नाही त्या देखील शेतकऱ्यांना मदतीची सगळ्यात मोठी घोषणा। त्यांना फक्त ही 3 कागदपत्रे जमा करावी लागणार। याशिवाय कोणकोणत्या अटी रद्द झाल्यात, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता मिळणार कर्जमाफी आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नसताना त्यांना मिळणार लाभ, या बातमीचा आपण आता पुढील 2 मिनिटांमध्ये आढावा घेणार आहोत। तेव्हा महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्रभरातून शेतकरी बांधवांनी केलं आहे कौतुक। तेव्हा नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला होती, तो ऐतिहासिक निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे। कर्जमाफीच्या जाचक अटी आता पूर्णपणे रद्द करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट कर्जमाफी करण्याचा मोकळा निर्णय झाला आहे आणि महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे। यामध्ये 38,000 कोटींची ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती उद्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यभरातील शेतकरी बांधव आता खुश दिसत आहे। उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होत असून या सगळ्या निर्णयाचं राज्यभरातून शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी कौतुक केलंय। काय आहे हा निर्णय, कोणाला मिळणार लाभ, पाहूया आता ही सविस्तर अपडेट। अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष करत होते। गेल्या 3 वर्षांपासून उद्धव ठाकरेंनी केलेली 2019ची कर्जमाफी आणि त्यानंतर ही देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी, यामध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी होत्या। कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक आणि जाचक अटी होत्या, ज्यांच्यामुळे अनेक गरजू शेतकरी या लाभापासून वंचित राहत होते। मात्र आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद बघायला मिळतोय आणि हा आनंद सर्व काही सांगून जातोय। शेतकऱ्यांना सर्व काही मिळणार याचा लाभ। 12 अटींचा अडथळा अखेर सरकारने दूर केला असून त्या 12 अटी शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यापासून आणि कर्जाचा हप्ता मिळवण्यापासून वंचित ठरवत होत्या, परंतु त्या अटीच आता विधानमंडळातून देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे रद्द केल्या आहेत। त्यामुळे सरकारचं देखील एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलंय। त्यामुळे सरसकट 2 लाखांची माफी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडण्यास सुरुवात झाली आहे। कोणत्याही अटीशिवाय आता 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे लाखो शेतकरी आता कर्जमुक्त होणार असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना हा सगळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यामध्ये दररोज वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकरी पुत्रांच्या आत्महत्या, यामुळे सरकार गंभीर विचार करत होते आणि हा विचार करत असताना महाराष्ट्रात रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी उभारलेलं हे मोठं आंदोलन अखेर यशस्वी झालं आहे। रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये केलेलं अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना त्यांनी प्रेरित केलं आणि त्यानंतर त्याचा हा सगळ्यात मोठा निर्णय झाला आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही कर्जमाफी आता अखेर झालेली आहे। आता बघूया तुम्हाला कोणती 2 कामं करायची आहेत जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येतील। तेव्हा मित्रांनो, महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील याचा फायदा होणार आहे। पहिल्या टप्प्यात 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे।
ती रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार असल्याने मध्यस्थांचा कोणताही हस्तक्षेप नसेल. हा निर्णय केवळ एक सरकारची घोषणा नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते, त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे कठीण होत होते. शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफीमुळे शेतकरी आता पुन्हा एकदा पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. यामुळे आर्थिक ओझं कमी झाल्यामुळे शेतकरी मानसिक तणावातून मुक्त होऊन शेतीकडे पुन्हा उत्साहाने वळत आहेत. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा आनंदाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात कितपत बदलेल? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हे आपलं शेतकऱ्यांचं आवडतं यूट्यूब चॅनल नक्कीच त्यांना शेअर करा. मित्रांनो, या सगळ्या बातम्यांसह उद्या आपण यादी बघूया, जी शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा तुर्तास इतकंच. धन्यवाद.